ओम गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत. परंतु 5,500 कंपन्या जरी असल्या तरी त्या कंपन्यापैकी गुंतवणुकीसाठी योग्य कंपनी निवडणे अत्यंत गरजेचे असते. आणि जेव्हा ती योग्य कंपनी निवडेल तेव्हाच आपण गुंतवलेल्या रकमेला नफा होत असतो. तर मित्रांनो, परंतु त्या कंपनीचा अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असणाऱ्या कंपन्यांचे क्रमशः अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं? त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो. त्यावरून म्हणजे तो व्हिडिओ बघितल्यावर आपल्या बंधू भगिनींना एक प्रकारे म्हणजे ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा एक निष्कर्ष म्हणजे एक ठोकताळा लावता येतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असणारी सुमारे 30 नंबरची कंपनी असणाऱ्या पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आपण आत्ता बनवत आहोत. तर या व्हिडिओत आपण पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन. व पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ही कंपनी पॉवर जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्यासारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत NTPC, अदानी पॉवर, अदानी एनर्जी, JSW एनर्जी, NTPC ग्रीन इनर, NHPC, टॉरेंट पॉवर, तसेच इंडियन रिन्युएबल, जयप्रकाश पॉवर. तर मित्रांनो, तसेच रिलायन्स पॉवर ह्या कंपन्या पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनसारखेच काम करणाऱ्या स्पर्धक कंपन्या आहेत. मित्रांनो, ह्यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. तसेच आपल्या शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 2 सप्टेंबर 2025. तर मित्रांनो, आज आपण पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनचा अभ्यास करतोय. तर ह्या शेअरची करंट व्हॅल्यू आहे 286 रुपये 70 पैसे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा 52 वीक हाय व 52 वीक लो किंमत. तर मित्रांनो, 52 वीक हाय 52 वीक लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा शेअर्स 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात त्या शेअरची किंमत जास्तीत जास्त किती झालेली तो म्हणजे 52 वीक हाय व कमीत कमी किंमत किती झालेली तो म्हणजे 52 वीक लो असतो. तर मित्रांनो, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीच्या एका शेअरची 52 वीक हाय किंमत आहे 366 रुपये 25 पैसे व 52 वीक लो किंमत आहे 247 रुपये 30 पैसे. आणि आत्ता तो करंट व्हॅल्यूला 286 रुपये 70 पैशाला मिळत आहे. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीचा एक शेअर्स 190 रुपये ह्या न्यूनतम किमतीला 2 वर्षात मिळत होता.
मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीचा 5 वर्षातील कमीत कमी किंमत 115 रुपये होती. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीच्या शेअरची 10 वर्षातली न्यूनतम किंमत 90 रुपये होती. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचे मार्केट कॅपिटल, म्हणजे त्या कंपनीचे बाजार भांडवल. बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल असे म्हणतात. आणि पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे 2,66,648 करोड रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या मागील 5 वर्षाचा नफा किंवा तोटा. म्हणजे कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे. तर मित्रांनो, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीला 2025 साली 15,631 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली 15,592 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 15,499 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 16,745 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. आणि 2021 साली 11,821 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत. तर थोडक्यात त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्याचा सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीत 51.34% आहे. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. तर त्यांचा हिस्सा 26.51% आहे. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक जर बघितला तर तो आहे DII म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर ह्यामध्ये कोण कोण येतं, ह्यामध्ये मोठमोठ्या बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. आणि त्यांचा हिस्सा पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीत 18.56% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो, निष्कर्ष क्रमांक 1, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीला 2021 साली 11,821 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झाला होता. तोच निव्वळ नफा दरवर्षी वाढत 2025 साली 15,631 करोड रुपये झालेला आहे. त्यामुळेच पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 190 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 115 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 90 रुपयाला मिळत होता, तोच पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 286 रुपये 70 पैशाला मिळत आहे. म्हणजेच थोडक्यात काय, तर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनी 2 वर्षापूर्वी कमीत कमी 190 रुपये. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा आपण कमीत कमी एक शेअर्स खरेदी करू शकतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या पटीत कितीही शेअर्स खरेदी करू शकतो. तर आपण अभ्यासासाठी समजा एकच शेअर्स जर धरला तर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी 190 रुपये गुंतवले असते, 5 वर्षापूर्वी 115 रुपये गुंतवले असते, 10 वर्षापूर्वी 90 रुपये गुंतवले असते, तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला 286 रुपये 70 पैसे झालेले आहेत. मित्रांनो, म्हणजेच बघा, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीत 10 वर्षापूर्वी गुंतवले 90 रुपये आत्ता 286 रुपये 70 पैसे झालेले आहेत. मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेच्या FDत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा.
मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो तर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रोमोटर. त्यांचा हिस्सा 51.34% म्हणजे उत्तम आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणतीही कंपनी जी गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्याच्यात प्रोमोटर होल्डिंग हे कमीत कमी 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. तर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये ते 51.34% म्हणजे उत्तम आहे. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ही कंपनी मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे. तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रोमोटर होल्डिंग हे सुद्धा 50%च्या वर आहे. त्यामुळेच पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ही कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम वाटत आहे. मित्रांनो, परंतु लक्षात घ्या, कोणतीही कंपनी किती जरी उत्तम असली तरी तिच्यात 52 खायपासून त्याच्यात कोणत्याही कारणाने म्हणजेच त्या कंपनीच्या शेअरमध्ये प्रॉफिट बुकिंग किंवा जागतिक मंदी किंवा इतर निगेटिव्ह बातम्या ह्यामुळे त्या कंपनीचा शेअर 52 खायपासून जेव्हा खाली येईल तेव्हा तो गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. तर मित्रांनो, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीचा शेअर्स 52 खायपासून आत्ता वार्षिक विश्लेषणानुसार जेव्हा खाली येईल तेव्हा आपल्या ऐपतीनुसार पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीत टप्प्याटप्प्याने रक्कम गुंतवण्यास काहीही हरकत नाही. मित्रांनो, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन तसेच इतर कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ शेअर करा ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्याचे निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ बनवत आहोत ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणारे आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकर शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहे. परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे. तर मित्रांनो, अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा. तसेच आपल्या जास्तीत जास्त प्रियजनांना आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती. भारत माता की जय.